तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरातून दोन बहिणी बेपत्ता झाल्या होत्या आणि या दोन बहिणींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेत। शहरालगतच्या एका इमारतीच्या बाजूला एका ड्रममध्ये हे मृतदेह आढळले। हे दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढला तपास जो आहे तो केला जातोय। त्यामुळे कल्याणच्या घटनेनंतर आणखीन एक धक्कादायक घटना आपण बघतोय। दोन बहिणींचे मृतदेह जे आहेत ते छिन्नविछिन्न अवस्थेत एका ठिकाणी सापडले। शहरालगतच्या एका इमारतीच्या बाजूला एका ड्रममध्ये त्यांचे मृतदेह आढळलेत आणि हे दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास जो आहे तो केला जातोय। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे। राजगुरुनगर शहरामध्ये दोन सख्या बहिणींचा चिमुकल्यांचा निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे। आपण या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी ह्या दोन सख्या बहिणी चिमुकल्या मुली राहत होत्या आणि याच अंगणात खेळत असताना या बहिणी काल दुपारी खरं तर या ठिकाणी बेपत्ता झाल्या होत्या। त्यांचा कसून शोध घेण्यात आला, मात्र त्या मिळून आल्या नव्हत्या आणि त्यानंतर या घरामध्येच त्यांचा मृतदेह असल्याचा संशय पोलिसांना आला होता। त्यानंतर या घरात जो वरचा मजला आहे या वरच्या मजल्यावरती असणाऱ्या एका ड्रम मध्ये या दोन मुलींचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। आपल्यासोबत आहेत त्या मुलींचे नातेवाईक। काय सांगा नक्की काय प्रकार झाला होता? काल सकाळी 12:30 पावणे 1च्या दरम्यान आमचे बंधू टपरीवर आले होते। ते नगरपालिकेमध्ये गाडीवर कामाला आहे, घंटा गाडीवर। मग ते टपरीवर आले, मग आमची वहिनी डबा घेऊन टपरीवर गेली त्यांना खायला द्यायला। पेट्रोल पंपवर टपरी आहे, मग ते डबा घेऊन गेली। दोन्ही मुली घरी होत्या, एकदम व्यवस्थित होत्या। मग ते तिकडे गेल्यानंतर मग तिकडे दोघं नवरा बायको त्यांचं जेवण वगैरे झालं। मग आमची वहिनी आली घरी, त्यांनी बघितलं तर दोन्ही मुली घरी नव्हत्या। दोन्ही मुली घरी नव्हत्या तर मग आमच्या वहिनीने थोडाफार शोध घेतला। 1 तासभर वेट केला। त्यांना वाटलं की ते खेळायला गेले असं गार्डन मध्ये, त्या हिशोबाने त्यांनी एवढा काही विचार केला नाही। 1 तासानंतर त्यांनी विचार केला पोरी एवढा वेळ खेळत नाही।